मुंबईतील ठाकरे बंधूंच्या युतीच्या उमेदवारांचं सगळं आपण एकूण समीकरण बघितलं तर संपूर्ण मुंबईत आश्चर्य व्यक्त होत आहे की जे किरीट सोमय्या, जे उद्धव ठाकरेंचे, संजय राऊतांचे, शिवसेना उभाटाचे कट्टर विरोधक, महाराष्ट्राचे कट्टर विरोधक म्हणून बघितले जातात. किरीट सोमय्या हे महाराष्ट्राचे कट्टर विरोधक. नील सोमय्या यांच्या समोर शिवसेने उभाटानं उमेदवार दिलेला नाही. एनसीपीला ही जागा सोडली, एनसीपीचा अर्जही बाद ठरलेला. अशा वेळेस नील सोमय्या हे आता तसे बिनविरोध. आपल्याकडे तशी माहिती फार कमी आहे. मुळात किरीट सोमय्या हे फक्त शिवसेनेचे किंवा आमचे शत्रू नसून ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत. ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत पूर्णपणे. ते महाराष्ट्र द्वेष्टे आहेत, मराठी द्वेष्टे आहेत. आणि अशा महाराष्ट्राच्या दुश्मनांना निवडणुकीच्या रिंगणात भाजप आणत असेल तर भारतीय जनता पक्षाचे मनसुबे स्पष्ट होत आहेत. किरीट सोमय्यांची आतापर्यंतच्या सगळ्या भूमिका या महाराष्ट्र विरोधी आहेत. त्यांनी शालेय शिक्षणामध्ये मराठीलाही विरोध केला होता, मराठी सक्तीला. लक्षात घ्या, त्यासाठी ते उषा मेहतांबरोबर कोर्टात गेले होते. इथून सुरुवात करा. महाराष्ट्रातले अनेक मराठी उद्योजक, मराठी राजकारणी यांच्या विरोधात त्याने अमित शहांच्या सांगण्यावरून मोहीम उघडली. त्यातून आम्ही बाहेर पडलो सगळे. आणि भारतीय जनता पक्षात हे सगळे भ्रष्टाचारी गेल्यावरती किरीट सोमय्याचं तोंड शिवलं गेलं. आता प्रश्न वॉर्ड क्रमांक 107 बरोबर, मुलुंडचा वॉर्ड क्रमांक 107 जिथे तुम्ही हा प्रश्न विचारलात, जागा वाटपात त्या जागेचा आग्रह आणि हट्ट हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांनी केला. आम्ही त्यांना सांगितलं की ती जागा अत्यंत नाजूक आहे, आम्हाला ती लढणं गरजेचं आहे, पण आमच्याकडे चांगले उमेदवार आहेत, आपण सगळे मिळून ती जागा जिंकू. मग शेवटी नाईलाजानं आम्ही ती जागा त्यांच्याकडे दिली. त्यांच्या कोणी कार्यकर्त्याला तर उमेदवारी दिली, पण आम्ही सगळ्यांनी ठरवलं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या मागे आपण उभं राहायचं. पण नेहमीप्रमाणे जो बिनविरोध घोटाळा झाला त्यात 107 वॉर्ड सुद्धा त्या घोटाळ्यात सामील झाला. आता त्यानंतर हे मुलुंडचे नागडे पोपटलाल बिनविरोध बिनविरोध बिनविरोध, माझ्या विरुद्ध कोणी नाही असे नाचायला लागले. तसं नाही आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला ती सीट सुटल्यावर आमचे तिकडले कडवट शिवसैनिक, शिवसेनेचे पदाधिकारी राहिलेले दिनेश जाधव यांनी आपला अर्ज तिथे भरून ठेवला. त्यांना भीती होती की काहीतरी गडबड होऊ शकते आणि त्यांचा अर्ज कायम आहे. आणि कालच ते पत्र कुठे आहे, कालच माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिनेश जाधव हे अधिकृतपणे शिवसेना पुरस्कृत उमेदवार आहेत हे पत्र काल दिलेलं आहे. या आणि आता 107 क्रमांकामध्ये निलेश कोणतो सोमय्यांचे चिरंजीव नील सोमय्या आणि दिनेश जाधव यांच्यात लढत होईल. फक्त दिनेश जाधव यांना मशाल चिन्ह मिळू शकलं नाही. त्यांचं चिन्ह दूरदर्शन संच आहे. पण लढाई काटेकी होणार, लढाई काटेकी होणार, लक्ष, काटेकी टक्कर होणार. ते बिनविरोध येऊ शकत नाहीत. त्यांना संघर्ष करावा लागेल आमच्याशी. आणि आम्हाला खात्री आहे की सगळे महाराष्ट्र हा आपलं राज्य, मुंबई माझी म्हणणारे सर्व भाषिक या महाराष्ट्र देशाविरुद्ध एक होतील आणि दिनेश जाधव यांचा विजय होईल याच्याविषयी आमच्या मनात शंका नाही. अजित पवारांना